करू तर मी थोडा नेटवर्कचा इश्यू झाला होता, त्यामुळे मध्ये फेसबुक लाईव्ह बंद झालं असेल. आम्ही ते पुन्हा सुरू करतो. तर ते कुठे थांबलं मला नेमकं आता कल्पना नाही, पण मी मधूनच सुरू करतो की विश्ववाङ्मयातलं चांगलं चांगलं वाचत जावं, त्यावेळी हाती काही मोती लागत जातात. तर उदाहरणार्थ लँगस्टन ह्यूजेसची एक कविता आहे हार्लेम, ती मी संक्षेपात वाचतो कारण छोटी कविता आहे. व्हॉट हॅपन्स टू अ ड्रीम डेफर्ड, म्हणजे आपण लांबणीवर टाकलेल्या स्वप्नांचं काय होतं. डज इट ड्राय अप लाईक अ रेझन, म्हणजे द्राक्षाचा मनुका जसा आपण वाळवतो तशी वाळतात काही स्वप्न. ऑर फेस्टर लाईक अ सोर अँड देन रन, म्हणजे जशी जखम होते आणि त्यात पू तयार होतो तसं होतं का स्वप्नांचं, आणि फुटून ते वाहू लागतात. डज इट स्टिंक लाईक रॉटन मीट, म्हणजे कुजलेलं जे मांस असेल, चिकन असेल, मटन असेल, तसं होतं का काही स्वप्नांचं. ऑर क्रस्ट अँड शुगर ओव्हर लाईक अ सिरपी स्वीट, म्हणजे जसा पिझ्झाचा बेस असतो तशा एखाद्या बेसवर साखर पसरली आणि त्याची सिरपी काहीतरी झालं, असं काही होतं का स्वप्नांचं. पुढे तो म्हणतो आणि शेवटी तो म्हणतो ऑर डज इट एक्सप्लोड, की त्यांचा विस्फोटच होतो. म्हणजे लांबणीवर टाकलेल्या स्वप्नांचं काय होतं. आता यात आपण ज्याला अर्थाची बहुलता म्हणतो, की स्वप्न किती प्रकारची असू शकतात. प्रत्येकानं आपलं स्वप्न इथे ठेवून बघावं. मग ते व्यक्तिगत असेल, देशाचं असेल, समाजाचं असेल, विश्वाचं असेल, विश्वाच्या भल्याचं असेल, मग ते मार्क्सचं स्वप्न असेल, गांधींचं स्वप्न असेल, कोणाचंही स्वप्न असेल. लांबणीवर टाकलेल्या स्वप्नाचं काय होतं. ही कविता 20व्या शतकातील श्रेष्ठ कविता मानली जाते. तर अशा कविता ज्यावेळी मी शोधत असतो त्यावेळी मला माझ्या भाषेतही सापडतात ना. मला श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन ही कोलटकरांची कविता जगातल्या कुठल्याही श्रेष्ठ कवितेपेक्षा कमी दर्जाची कधी वाटत नाही. मला बाबा बोरकरांच्या काही कविता, चित्रांच्या काही कविता, ग्रेसांच्या काही कविता, नामदेव ढसाळांच्या काही कविता, या कविता विश्वसाहित्यातल्या मोठ्या कविता असं नेहमी वाटत आल्या. आणि एक अडचण जी सगळे कवी नेहमी सांगत असतात आणि मी वाचक म्हणून ती समजून घेतो, की भाषेची अडचण येते अनुभवाला भाषेत आणताना. काही प्रतिभावान कवींना म्हणतो त्यांना कधीही अडचण गेली नसावी. मनोहर ओकांची एक कविता दिवसातल्या पहिल्या सिगरेटच्या या शीर्षकानं त्यांच्या या 80 कवितांमध्ये प्रकाशित केलेली आहे. ती नंतर वाचीन, पहिले मी फक्त 2 ओळी वाचतो की जागृतीच्या सरका होतात लाख, अशा लागते जिभेवर लाळेसारखी. मला सांगा, आपल्या अनुभवाला किंवा अनुभूतीला भाषेत आणताना या कवीला या ठिकाणी कुठे अडचण जाणवली असं आपल्याला वाटतं. आपल्या डोळ्यासमोर ती लाळ पण उभी राहते आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या लख्ख झालेल्या सळका पण उभ्या राहतात. तर असा हा भाषा वाकवणारा कवी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची पुस्तकं मिळेना
त्यांच्या कवितांची संग्रह मिळत नव्हते. माझ्याकडे स्वतः जो संग्रह आहे तो वसंत आबाजी डहाकेंच्या संग्रहातला आहे. मी त्यांना विनंती केली की मला त्या सगळ्या कविता एकदा सलग वाचायच्या आहेत. म्हटलं तुकड्या तुकड्यात वाचल्या आहेत. तर सरांनी मला मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा संग्रह दिला, म्हणून माझ्याकडे तो आहे. त्यामुळे प्रदीपनी आणि लोकवाङ्मयगृहाने आणि कृष्णानी, पवार सरांनी, अविनाशनी, या सगळ्या लोकांनी हा जो संग्रह पुन्हा, तो भलेही त्यांनी ते ट्रेसिंग पेपर वापरून हा संग्रह काढला, पण हा काढलाही मोठं काम झालं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की एक माझी दुसरं एक ऑब्झर्वेशन आहे की आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांना आपण फार नावं ठेवतो. माझी तशी वृत्ती नाही. मी नेहमी असं म्हणत असतो की आपल्या पूर्वजांकडून जितकं घेण्यासारखं असतं ते घेतलं पाहिजे. त्यांच्याकडून जेवढं शिकता येण्यासारखं असेल ते शिकलं पाहिजे. आत्ता असं दिनकर मनोहर सांगत होते तसंच. म्हणून तुम्ही लोकांनी हे जे काम केलं या कामासाठी मी तुम्हाला 2 शेर अर्पण करतो. तो शेर सुनवणार, थोड्याचे शेर आहे. मुनव्वर शायर, नए घरों में कहो चीजें पुरानी कौन रखता है. नए घरों में कहो चीजें पुरानी कौन रखता है. परिंदों के लिए शहरों में पानी कौन रखता है. आणि माझ्याच वतीने नाही, मराठी वाचकांच्या वतीने, ज्याला कुणाला कविता आवडते त्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही सगळ्या मंडळींचा आभार मानतो आणि सध्या तुर्तास इथे थांबतो. पायरीच्या गेल्या वेळेस म्हणजे अगदी 4 आठवड्यापूर्वी आपण ठरवलं होतं गणेशजी की हे मण्याचं पुस्तक कसंही करून प्रकाशित करायचं. अर्थात हे पुस्तक लोकवाङ्मय ग्राहकडे होतं, त्यामुळे इतरांनी कोणी छापणं आणि त्याच्या कॉपीराईटचा प्रश्न नव्हता. पण प्रदीपने कन्व्हिन्स केलं राजन बावडेकरांना, कॉम्रेड राजन बावडेकरांना की बाबा हे पुस्तक हवंच आणि याची खूप मागणी आहे. आणि ते लगेच त्यांनी मान्य केलं. कारण का ह्याचं मूळ संहिता पण उपलब्ध नव्हती, जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली त्याला. तर त्यांनी मग ते ट्रेसिंग पेपर शोधून काढलं आणि विथिन अ वीक पब्लिश झालं सगळं. आणि आज आपल्या समोर आहे. मी लोकार्पण करावं सगळ्या पुस्तकात त्या सगळ्यांनी. ये ना सगळे सगळेच ये प्रदीप आहे. प्रदीपने खरं म्हणजे प्रदीपने त्याचा आग्रह आणि हे सगळं करून केलं. दुसरे आता आपल्याला कृष्णा किंबवणे येतील, जी पहिली एडिशन जेव्हा झाली होती आणि त्याची संहिता तयार करण्याचं काम कृष्णाने केलं. तो पण त्याचे अनुभव सांगेल, तर लवकरच जॉईन होईल आपल्याला. तर आपण एक औपचारिक म्हणा किंवा अनौपचारिक पण ह्या लोकार्पणाचा कार्यक्रम आपण संपन्न झाला असं मानूया, गृहीत धरूया. राजन बावडेकर त्याचे प्रकाशक येणार होते परंतु येऊ शकले नाहीत. पण आपल्या सगळ्या लोकांच्या समोर आता सगळे लोक आता हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे 50%हून या एडिशनची पण विक्री झालेली आहे ऑलरेडी. आणि मला वाटतं की आता काही दिवसांमध्ये हे पूर्ण होईल. आणि गणेश सर म्हणत डीटीपी करून, आणि त्यामध्ये अनेक काही लोक पण पुढे आलेत. आमचे एक मित्र होते अविनाश, तर त्यांनी पण सांगितलं की त्याच्याकडे पण काही अनपब्लिश पोएम्स आहेत त्याच्या हातामध्ये लिहिल्यात, तर ती सुद्धा या पुढच्या एडिशनमध्ये आपण नक्की इन्क्लूड करू. आणि आज एक ब्रहण एडिशन ती काढूच. आयत्या कविता सुद्धा काढायच्या आहेत. त्याचे कॉपीराईट माहीत नाहीत कसे कोणाकडे आहेत, लोकवाङ्मयकडेच आहेत. त्यामुळे सगळ्या कवितांचे कॉपीराईट लोकवाङ्मयकडे. मनोरोगच्या सगळ्या कवितांचे कॉपीराईट्स लोकवाङ्मयकडे आहेत. त्यामुळे आगामी मनोरोगच्या कविता संग्रहांमध्ये आयत्या कविता
आणि त्यांच्या काही अप्रकाशित 28 एक कविता ललित पब्लिकेशनचे शशी पवार यांच्याकडे आहेत. आणि मनोरकच्या 80 कवितांची संहिता जेव्हा तुळशी परब आणि चंद्रकांत पाटील यांनी तयार केली होती, तर त्याच्यापैकी 200 कवितांपैकी 80 कविता संपादित स्वरूपात प्रकाशित झाल्या होत्या. तर उर्वरित कविता चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. त्यांच्याकडून मिळाल्यानंतर आणि आयत्या कविता आणि शशी पवार यांच्याकडे असलेल्या 27 कविता, तर असं कंबाईन करण्याचा विचार आहे. हो, म्हणजे हे पुस्तक आता निघालं आहे. याच्या जवळजवळ 301 प्रती संपलेल्या आहेत आणि याची आवृत्ती संपल्यानंतर श्रीधर पवार म्हणाल्याप्रमाणे नवीन मुद्रण स्वरूपात ते 4थी आवृत्ती त्याची प्रकाशित होईल. आणि त्यानंतर असे बरेच कवी आहेत विस्मृतीत गेलेले, ज्यांच्या आवृत्त्या संपलेल्या आहेत. त्या पायरीच्या निमित्ताने त्यांचं पुनर्प्रकाशन करणं, त्यांच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित करण्याचे कार्यक्रम यापुढे होत राहतील. त्यातलं आत्ता सांगत नाही, पण पुढचा प्रकल्प हा ललित पब्लिकेशनकडून येणार आहे आणि तो गुरुनाथ धुरी यांचा कविता संग्रह असेल. त्याचं नाव मी आता जाहीर करत नाही, पण कालांतराने तो तुम्हाला कळेलच. यापुढची सूत्र मी गणेश कनाटे यांच्याकडे देतो. ओके नाही, एक म्हणजे आता हे झालं कवितांच्या विषयी. गद्य सुद्धा आहे, चर्सी आणि अजून एक कादंबरी आहे. संदेश शिंगलाजपूरकर जे आहेत, संदेश शिंगलाजपूरकर आहेत, तर त्यांच्याकडे चर्सीचा आहे कॉपीराईट. चर्चीचे कॉपीराईट ग्रंथालीकडून शब्दाकडे गेलेले आहेत. ओके, जे कोणी असतील दोन्ही, आपल्याला काही प्रकाशकांचं काही नाही. पण ह्या आपल्या विशेषतः की या सगळ्या म्हणजे मण्याच्या सगळ्या कविता, कथा सगळ्या किंवा जे काही कादंबरी आहेत त्या प्रकाशित व्हावं हेच आपला हेतू आहे. तुम्ही चालू ठेवा कार्यक्रम. आणि विशेषतः मला वाटतं की आपलं कोण साखळकर आहेत आणि खरं तो म्हणजे अबोल आहे, तो एकटा असतो त्यावेळेस जास्त बोलतो. कोण बरं? कंचू. तुला जास्त माहीत आहे आणि तू बोलावंच जास्त. मागच्या पायरीच्या भेटीत आपल्याला पहिली भेटीत विजय साखळकर आपल्याबरोबर होते आणि मागच्या भेटीमध्ये मनोरोगांविषयी अनेक किस्से, अनेक गप्पा, त्याबरोबर गुरुनाथ धुरी, नामदेव डसा, चंद्रकांत खोत यांबरोबर आपल्या त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यामुळे लोकांनाही ते भरपूर आवडत होतं. तर लोकांग्रहास्तव आपण त्यांच्याकडे वळूया आणि पायरी संबंधी आणि मनोरोगांसंबंधी अधिक माहिती विजय साखळकरांकडून ऐकून घेऊया. मनोहर ओक्स एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी सांगतोय, कारण ते फार कमी लोकांना माहिती आहे. फक्त मला माहिती आहे, बहुधा मला माहिती असावं. कॅडबरी, आपण नेहमी जाहिराती बघतो कॅडबरीच्या, त्या कॅडबरीची त्यांनी एक टॅगलाईन तयार केली होती आणि मला म्हटलं ही टॅगलाईन कशी वाटते बघ, मला त्या माणसाकडे जाऊन द्यायचंय, मी देणार. आणि म्हणतो ही कॅडबरीची जाहिरात आहे ही धमाल करून सोडेल. म्हटलं काय? तो ती जाहिरात बनवणारा जो कोण विज्युअलायझर आहे त्याची याची काहीतरी ओळख होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की एक असे झुला बसलेला आहे, झुल्यावर बसलेले आहेत आई बाबा आणि मुलगी धावत येते, तिच्या हातात कॅडबरी असते आणि ती विचारते, आई मी बरी की कॅडबरी? ही टॅगलाईन. हे त्याला काय म्हणजे त्याला तिथे त्याच्यापर्यंत जाणं जमलं नाही किंवा त्यांनी आळस केला आहे करे नाही, पण ही त्यांनी एक जी त्याची कॅचलाईन सांगितली होती ती माझ्या लक्षात आहे त्या काळातली. तर कदाचित जर मनोहर बाकीचे व्यवसाय सोडून किंवा कविता आणि त्याचं ते धुंद जगणं हे सोडून जर या लाईनमध्ये गेला असता तर त्याने तो खोऱ्याने पैसा ओढला असता. कारण ही कॅचलाईनच किती मस्त वाटते, आई ग मी बरी की कॅडबरी? तू नेहमी ना त्यांच्याविषयी बोलत होती मनाविषयी आणि बोलणार दोरी. आता तो एकटा असता की खूप बोलतो, पण आज ही तुझ्या व्हेरी कॅमेरा कॉन्शियस, त्यावेळी तो बोलत नाही आहे. पण विशेषतः तुझं आणि मनाच्या कवितांचा व्यवहाराविषयी बोल, हे जरा बोललं तर एक चांगली कविता आहे. हा बोल ना. पण तुला तुझं आणि मण्याओक आणि गुरुनाथ धुरींच्या काव्य व्यवहाराविषयी सांग का. ही दोन माणसं आहेत ना गणेशजी, ही म्हणजे आता
अगदी 80च्या पासून ते आतापर्यंत होता आणि त्याशिवाय सतत प्रदीर्घ असणारा माणूस म्हणजे विजय म्हणजे सतत वास्तव्य असलेला पायरीवरचा एक माणूस आहे विजय. पण तू गुरुनाथ धुरीला तर मी प्रारंभापासूनच वगैरे ओळखलं, पण गुरु म्हणूनही मानलंय आणि गुरु म्हणूनही त्यांनी माझ्याकडे बघितलंय. एक शिष्यासारखंच मला त्यांनी घडवलंय. अनावश्यक शब्द, भाषांच्या प्रती हे मन्यावक आणि गुरुनाथ धुरीने मला अगदी समोर बसून वगैरे कोणचं असं बोललं पाहिजे, तू हेल काढून बोलतो, तू बोलता का म्हणे. तेव्हा नुकताच वगैरे देशाहून वगैरे आलेलो होतो, 1-2 वर्ष झाले असतील मुंबईला येऊन. परंतु यांच्या संपर्कात आल्यानंतर चिक्कार वगैरे मला भाषेसंबंधी, प्रतिमासंबंधी, रूपकासंबंधी किंवा प्रतिकासंबंधी कळू लागलं. आणि ते लिस्ट देतच असतात मला की जा हे पुस्तकं घे, वरती वाचत बस. आणि प्रस्थापित येणारे सगळे हे आवर्जून वगैरे माझी ओळख करून द्यायची. आणि त्यावेळेला हळूच वगैरे मी कविता एखादी लिहून आणायचो आणि मी सर्वात समक्ष वगैरे वाचून दाखवायचो. मग तो सदानंद रगे असो किंवा नारायणची गोष्ट आहे. नारायण तो माझा विद्यार्थी नसून देखील नेहमीच वगैरे माझ्याजवळ उठायचेच नाहीत. नारायण सुर्वे बसून राहायचे पाठीवर हात ठेवून. हे असं सगळ्यांच्या बाबतीत झाले. सगळे थोर लोक आहे ना माझ्या पाठीवर पंचू बस बस बस. काय लिहितोच काय तो एवढं ग्रेट काय. याचं प्राथमिक वगैरे धडे वगैरे मला मने आणि गुरुनाथ धुरे. आणि नंतर मग आले माझ्या संपर्कात, ते कुणी संपर्कात आले सतीश काळसेकर. सतीश काळसेकर तर आवर्जून माझ्याकडून कविता मागून वगैरे नेऊन प्रकाशित करायचे. सतीश काळसेकर आलं ना बरं. तर हां, तर सतीश काळसेकरांनी माझे फार मोठी वगैरे म्हणजे प्रकाशित करण्यामधले फार मोठी वगैरे मनाने माझ्या कविता नेऊन प्रकाशित केलेल्या आहेत. गुरुनाथ धुरी तर जे येतील त्यांच्याकडे माझ्या कवितासारखं वाटते. तर काय सांगू त्यांची थोरवी वगैरे. हां हां की जसं की आता कसं की आता लोक फेसबुकवर लिहितात किंवा काय म्हणू त्याला की स्वतःच कविता संग्रह वगैरे काढतात. हां, पण त्या काळामध्ये आता सतीश काळसेकर असू दे, प्रशी नेरुळकर असू दे, दिनकर साखरीकर पण आहे, हे सगळे लोक आपल्या कविता घ्यायच्या आणि नंतर ते अनुभव लोक वेगळं पाठवून द्यायचं. हां, तर प्रथम वगैरे पायरीवरच आमचं वाचन व्हायचं. बाहेर म्हणजे काय हे करेक्शनासाठी मी इकडे यायचो आणि त्याचं जे वाचन व्हायचं अनावश्यक इथं शब्द वगैरे गाळले जायचे आणि ती कविता इथे संपादक वगैरे आलेलेच असत, ते घेऊन जायचे माझी कविता प्रकाशित करायला. हे सगळ्यात मोठं वगैरे माझ्यासारखं वगैरे त्यांचं वगैरे अमोघ वगैरे सहवास वगैरे तर अन्य कुणाला लाभला नसावा. मग त्या गुरुनाथ धुरीवर बारमध्ये जाऊन बसणं, तिथं मग कंटिन्यू त्यांचं वगैरे ऐकत राहणं, कवितेविषयीचे, साहित्याविषयी. मग श्रीपो भागवत असोत, गुरुनाथ सामंत असोत, सत्यकथेत सांगतो, सत्यकथेत माझी एकही कविता प्रकाशित झालेली नाही आहे. हे सगळ्यात मोठं माझं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे. पण सत्यकथेला ओलांडून मी कधीच गेलो आहे असे अनेकांनी आवर्जून मला सांगितलं. पण मला सत्यकथा मी त्या काळापासून एवढं थोर मानत होतो आणि ते माझ्या हातातून गेल्यामुळं म्हणजे माझी कविता प्रकाशित झालं नाही, मला दुःख झालं. माझा वगैरे घाईवर काढण्यामध्ये किंवा समजूत घालण्यामध्ये हे साखळकर अग्रेसर आहेत. हां 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 तो प्रसंग माझ्या समोर झालेला नाही आहे. पण ह्या प्रसंग इथल्या ज्या साहित्य सगळ्या चळवळ आहेत, ते कम्युनिस्ट चळवळ असो कुणी असं, नामदेव ढसाळ वगैरे आम्ही मांडी लावून बसायचो.
बाबूराव बागोल तर मला आम्ही गप्पातच मारत राहायचो. म्हणजे कुणी येऊन इथं माझ्याशी बोललं नाही आहे आणि माझ्याशी आस्थेनं चौकशी केली नाही. उलट त्यांना माझा आदर का वाटायचा मला देव जाणं, मला काही कळत नसायचं. ते एवढं मात्र खरं आहे की त्यावेळी मी संपादक म्हणून वावरत होतो. दृष्टिवेध नावाचा मॅगझिन वगैरे माझ्या हाताशी होता. कदाचित त्याचाही परिणाम असू शकेल वगैरे, पण ह्या लोकांनी मला नेहमी वगैरे फार मोठा सन्मान दिलेला आहे आणि आजही देतात. ही नवीन पिढीसुद्धा आपल्याला मानते. आता आणखीन काय या पलीकडे आपण काय बोलू शकतो? घेण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडून घेण्यासाठी आहे, यांच्याकडून सुद्धा आम्हाला घेण्यासारखं आहे. नवीन पिढीकडून आम्हाला काय मिळत नाही अशातला भाग काही मात्रही नाही आहे. आणि हे म्हणाले विदेशी साहित्य, ती तर मी चिकार वाचलं सगळं, जगातलं कुठलं साहित्य वगैरे, पण ते सगळं अनुवादित, भाषांतरित आणि ज्याला स्वैर रूपांतरित अशा स्वरूपात वाचलं आहे. ओरिजिनल इंग्रजीमधून मी वाचलं ना, हे दुर्दैव माझं. परंतु ओळख मात्र जगातल्या सगळ्यात थोर साहित्यकापासून माझी झाली. जसं की पायरी एक म्हणजे केंद्र होतं याच्या पाठीमागेच बाजूला इथे म्हणजे शिखांचं हे आहे केंद्र. तर त्या ठिकाणी वावी भटांचं एक पुस्तकाचं दुकान होतं. हां, त्याच्याविषयी पण तुला मी बोलवलं आहे की तसंच पायरी जसं एक केंद्र होतं साहित्यिकांचं, तसं एक केंद्र थोडं प्रस्थापित लोकांचं, पण साहित्य प्रगत सभा, ती प्रगत साहित्य सभा, अभिनव प्रकाशन, त्यांचं संग्रहालय नावाचं पुस्तक निघायचं मॅगझिन. आणि त्याच्याविषयी काय माहीत आहे, काय बोलशील? संग्रहालय अभिनव प्रकाशन पण फार मोठं, म्हणजे मराठीतले बहुतेक साहित्यिक, अगदी प्रेमानंद गजवीपासून बासी मर्डेकर, त्याची सगळ्यांची पुस्तकं त्यांनी पहिल्यांदा छापलेली आहेत वावी भटांनी. हो, तर त्यांच्याविषयी पण काय बोल, आणि नंतर मी दिनकरला म्हणेन बोलायला. आता वावी भटाविषयी थोर व्यक्तीविषयी काय बोलू वगैरे, पण गंमत आहे की मी त्यांच्या संपर्कात आलो हे माझं भाग्य समजेल. आणि त्यावेळेला पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक प्रकाशित होणं हे दुर्मिळ गोष्ट होती, तितकीच खरी आहे. त्यामुळं वावी भटांचं वगैरे श्रेय आजही आपल्याला एवढे पुस्तकात बदल झाले, प्रकाशनात बदल झाले, वेगवेगळं हे आलं, पण त्यांचं महत्त्व अनन्य आहे, ते आहेच, ते कोणी नाकारू शकत नाही. फार ह्या माणसाची मी त्यावेळेला उमेदवारी करणारा माणूस, मी काय त्यांच्याविषयी अधिक बोलू वगैरे, त्यांची थोरवीच आपल्याकडे आहे. बाकी हा दिनकर गणेशचं एक वाक्य मला आता जस्ट फार महत्त्वाचं वाटलं मनोरोगच्या कवितांच्या संदर्भामध्ये, की लाड जशी जिभेवर तयार होते, अन्न व्यवस्थित खाल्ल्यानंतर त्याची जशी लाड आपल्या जिभेवर येते, तसं जगणं, त्याचा अनुभव हे जोपर्यंत आपण पचवत नाही आणि त्यानंतर व्यक्त होत नाही, तशा प्रकारचं कवींनी केलं पाहिजे. की जोपर्यंत आपलं जगणं आपण व्यवस्थित पचवून अनुभवून त्याचा जो अनुभव असेल तो व्यवस्थितरित्या मांडता येत नाही, तोपर्यंत व्यक्त न होणं हे गणेशला होतं. मी त्यांच्याशी सहमत आहे की लिहिताना आजच्या पिढीची कविता ही कमी शब्दात, अल्पाक्षरी, साईजनं खूप काय म्हणता येईल त्याला, की खूप म्हणजे वाढत जाणारी आहे. की नवीन पिढीला काय माहिती नाही, माझ्या पण कविता बऱ्यापैकी मोठ्या दीर्घ असतात, परंतु आधीच्या पिढीचं माझ्या असं लक्षात आलंय की साठोत्तरी पिढी जी होती त्याच्या आधीच्या पिढी जी कविता लिहित होते ते वृत्तात होते, छंदात होते आणि व्यक्त होण्यासाठी भाषा पुरेशी नव्हती. अशा वेळेस या साठोत्तरी पिढीने जगणं कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून भाषेची मोडतोड करून आणि नवीन प्रतीक, रूपक आणि शब्द घडवून मराठी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. ज्या पिढीच्या कविता वाचून आमची पिढी किंवा आताची पिढी सुद्धा मोठी होत आहे, लिहित आहे, हे खरं तर त्या पिढीचं श्रेय आहे. मी कविता लिहिताना माझ्या
संज्ञा प्रवाहामध्ये बऱ्याचदा मी आधीच्या पिढीच्या प्रामुख्याने 38 पिढीच्या कवितेचं आज मला ज्या प्रतिमा रूपक असतात किंवा भाषा असतात किंवा अनुभव असतात ते माझ्या संज्ञा प्रवाहात असतात. मी मन्या नावाची कविता लिहिली, त्यातला एक मन्या याच्यातला पण आहे, दुसरा मन्या माझा मित्र आहे आणि त्याच्यामध्ये जसं जा सोडून जा निघून जा मन्या असं जे आहे ते हाच मन्या आहे की ही संज्ञा प्रवाहात कुठंतरी ती कवितेच्या ओळी माझ्या हात होत्या आणि ते माझ्याकडून लिहिल्या गेल्या होत्या. अशीच एक दुसरी आठवण आहे माझ्या कवितेच्या निर्मितीच्या बद्दल की मनोरोगांची आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरची कविता आहे आणि तसेच मी माझ्या आईवरच्या मृत्यूवरची कविता लिहित असताना संज्ञाप्रवाहातून काय माहीत नाही की माझ्या आईला जेव्हा मी अग्नी देत होतो किंवा जाळत होतो आमच्या खेड्यातल्या भाषेत, तेव्हा तिचा जो चेहरा पाहिला, तिचं वर्णन करायला मला परतच मनोरोगांच्याच ओळीचं की मृत्यूनंतरचा एवढा सुंदर चेहरा मी कधी पाहिलेला नाही. हां, तसा मला ती आपसूकपणे आली आणि ते सांगायला काही हरकत नाही की या पिढीने एवढं काही करून ठेवलेलं असते की तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही माना की नका मानू, तुमच्यावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे या पिढीच्या कवितेंचा दाट प्रभाव असतो. काही चतुर कवी असतात ते मानत नसतील, पण मी स्वतः असं म्हणतो की माझ्या कवितेवर 38 पिढीच्या कितीतरी कवींचा, तो म्हणजे मग नेमाडेपासून असेल, सित्रे असतील, कोल्हटकर असतील आणि या पिढीतले म्हणजे तुळशीप्रतचा म्हणजे का अनुभव म्हणण्यापेक्षा का प्रभाव सांगण्याचं आपण काही धाडस करू शकत नाही, कारण त्याची भाषाच आपल्याला येत नाही. मला आठवते की मी 2012-13च्या दरम्यान तुळशीप्रभांचा जो हृद नावाचा संग्रह आलेला आहे त्याचं स्क्रिप्ट तयार करण्याचं काम अविनाशने केलेलं आहे असं मला त्यांनीच नंतर आमच्या भेटीत सांगितलेलं आहे. मी आणि मनोज आमचा मित्र तुळशीप्रभांकडे वारंवार जायचं, त्यांच्याकडून मागायचं, मग त्या सगळ्या त्यांची जी विखुरलेली पानं असतील, वह्या असतील, त्या घेऊन आम्ही बाइंडिंग करून त्यांना एक मूळ परत करून त्या भूत कवितेचं DTP करणं म्हणजे वर्णमुद्राचं जेव्हा सुरुवातीचं काम होतं तेव्हा महेश गावानकरकडे DTPला देणं आणि ते करून घेणं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की कविता वाचताना अरे ही तर म्हणजे आपण याच्या पुढे काहीच नाही आहे, त्याच्या पायरीवर बसण्याची पण लायकी नाही आपली. जे काही आपले 2-3 कविता संग्रह आलेले आहेत, पण हे मनोरोग असतील किंवा तुळशीप्रभ असतील यांची कवितेतली भाषा आणि त्यांचं जगणं हे काही आपल्याला जमू शकत नाही. आणि त्यामुळे हे जे कवी आहेत हे कवी आपल्या जगण्यामध्ये कसे राहतील, आठवणीत राहतील, ते आपल्यासोबत कसे राहतील, ही जी काही प्रदीप असेल, अविनाश असेल, कृष्णाचे तर खरे आभार मानायला पाहिजे की 1996 साली जेव्हा या 80 कवितांची जी पहिली आवृत्ती आली त्याचं त्यांनी मुद्रण प्रत तयार करण्याचं काम केलेलं आहे. चंद्रकांत पाटील असतील किंवा तुळशीप्रभ असतील यांचेसुद्धा आपण आभार मानायला काहीच हरकत नाही. म्हणजे त्या पिढीने एवढं आपल्यासाठी करून गेलेलं आहेत ते. त्यामुळे मला वाटतं की ही कविता वाचून नवीन पिढीने सुद्धा आपण कुठं आहो हे तपासणे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर ना तुळशीप्रभांचा हृद हा कविता संग्रह आलेला होता, तर त्याचं जे काही बांधणीचं काम आहे ते म्हणजे मला ॲक्च्युली दिलं ते श्रीधर पवारांनी सांगितलं. श्रीधर पवारांनी सांगितलं होतं कारण की श्रीधर पवारांना ते वाटत होतं की त्यांच्या सर्व ज्या कविता आहेत ह्या परत एकत्रितरित्या सगळ्या एका संग्रहामध्ये आल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांनी वंदना सोनाळकरांकडे सगळ्यांना जाऊन 4 वेळा जाऊन त्यांनी ते सांगितलं होतं की नाही हे केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्याजवळचा कुठलाही एक मुलगा असेल त्याला पाठवा आमच्याकडे, आम्ही ते सगळं काम करून घेऊ. म्हणजे त्याच्या मागे जी येण्याची जी प्रेरणा आहे ती श्रीधर पवारांकडे ह्या निमित्त फक्त सांगायचं होतं मला. म्हणजे अविनाशनं अत्यंत महत्त्वाचं काम केलं तसं श्रीधर पवारांनी पण केलं. डॉक्टरांची आमची ओळख बरीच जुनी आहे आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा सुबोध त्यांच्यासोबत कॉम्रेड सुबोध असतातच. आमची खूप इच्छा असायची की बाबा प्रकाश जाधवांच्या कविता पब्लिश करायला पाहिजेत. इवन श्रीधर पवारांच्या कविता छापावं याच्यासाठी आम्ही खूप आग्रह करायचं. मग त्यासाठी आम्ही त्यांच्या कविता मला वाटते मंगेशने आणि आम्ही खेडमध्ये प्रसिद्ध केल्या होता. म्हणजे हा कवी तसाच दुर्लक्षित राहिलेला होता, तो जगापुढे येत नव्हता. तुळशीप्रभांची माझी भेट जी होती ती औरंगाबादला झालेली आहे, औरंगाबादला असताना. आणि औरंगाबादकडे गेल्यानंतर आम्हाला असं म्हणजे मला असं अनुभवायला आलं
की तुळशी परब जेव्हा कविता इतरांच्या वाचायचे, त्या कविता वाचताना बाजूने त्या कवितेच्या ओळी लिहायचे, स्वतःच्या कविता लिहायचे, वर्तमानपत्रावर लिहायचे. ते काय काय करत नसतील, कशावर कविता लिहित नसेल ते अविनाशला माहिती आहे, कारण त्याचं संकलन करताना अत्यंत हे झालेलं आहे. म्हणून की हे जे कवी आहेत आधीच्या पिढीचे, जे प्रकाश जाधव असतील, मनोहर ओक असतील, गुरुनाथ धुरी असतील, तुळशी परब असतील आणि अन्य काही कवी असतील, यांच्या कविता या समाजापुढे आणणे, अधिकाधिक पद्धतीने ते प्रेझेंट करणे, पोहोचवणे हे आपले गरजेची आहे. आणि नवीन पिढीने सुद्धा हे कवी वाचले पाहिजे असं मला आवर्जून सांगायचं वाटतं. गणेश कवितेच्या बद्दल आणि मनोहर ओकच्या बद्दल आणखी काही सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी एक एक कविता वाचू, पण त्या कविता वाचण्याच्या आधी मी एक याच संग्रहामध्ये तुळशी परबांनी एक आठवण लिहिलेली आहे, त्या आठवणीच्या निमित्तानं ती कविता वाचून दाखवतो तुम्हाला. की ती आठवण अशी आहे की त्या तुळशी परबांच्या टेबलावर एक पेपरवेट ठेवलेला होता आणि तो पेपरवेट बघून या पेपरवेटवर कविता लिहिली पाहिजे. म्हणजे कवीला अशी आत्मानुभूती झाली पाहिजे, उत्स्फूर्तपणे काही सुचलं पाहिजे वगैरे वगैरे, अशा अनेक कल्पना आपल्या कवितेबद्दलच्या असतात. परंतु कविता ही अनेक प्रकारात असते. ती जशी स्फुरते तशी ती रचलीही जाऊ शकते. जसा त्यामध्ये भाषेचा फुलेराही महत्वाचा असतो, आशयही महत्वाचा असतो, तसं असं हुकमी काहीतरी लिहिणे की अमुक एका गोष्टीवर कविता कर असं म्हटल्यावर एखाद्या कवीला ती करताही आली पाहिजे. अशा अनेक गोष्टींतून कविता घडत असते आणि प्रत्येक वेळी काही वाईटच घडते असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ बाबा बोरकरांना एका नदीच्या काठी त्यांच्या 4 चावट मित्रांनी नदीच्या पलीकडे एका बाईकडे बघून म्हटलं, हा ती बाई पाहिली का तू, बाकीबाब लिही कविता. बाकीबाबांनी 2 ओळी तिथल्या तिथे लिहिल्या. अरे या अवघडी तर बोरकरांनी शीघ्र कवी असल्यासारखे 2 ओळी लिहिल्यानंतर त्याची ती कविता त्यांच्या समग्र खंडात पहिल्या खंडात आहे. तर त्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो. पहिले, या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. आता ज्यांना हा किस्सा माहिती आहे त्यांना यातला चावट अर्थ कळेल, पण ज्यांना किस्सा माहिती नाही त्या लोकांना ही कविता एक उत्कृष्ट प्रेम कविता, एक रोमॅन्टिक कविता म्हणून पुढे येतं ना. की त्याच्यानंतरच्या ओळींमध्ये असं आहे की प्रत्येक पुष्पात आभाळाचे बिंब आहे, प्रत्येक पुष्पात आभाळाचे बिंब आहे, चुंबनी त्यांना वाऱ्याचा जीव ओला चिंब आहे. या प्रतिमा अशा हुकमी सुचणं हे सुद्धा प्रतिभेचं लक्षण असतं. तर पेपरवेट या गोष्टीवर कविता होऊ शकते हे सामान्यतः आपल्या म्हणजे भानातही नसेल. किंवा चार्ल्स सिमिक नावाचा एक कवी होता, त्याच्या समग्र कविता संग्रहात डायनिंग टेबलवरच्या वस्तूंवरच्या कविता आहेत. स्पून, फोर्क याच्यावर कविता आहे. तर तशी पेपरवेटवरची जी कविता ओकांची आहे ती मला आवडते म्हणून वाचतो. एकुलते एक पानाच्या पेपरवेट मधील शाश्वत बरसात, हवेच्या बुडबुड्यांनी चमचमणारं अधांतरी तारांगण, बांधेसूद डोळे भुंग्या सारखे कातळा डोंगरातून भृंगारतात शोधक, मूर्ती शिल्प मुसावून संचारतात, येऊनी बोटांशी ठेपतात, अंतर्बाह्य पेपरवेट ठुसठुसतो. पेपरवेट ठुस
दिसतो आर पार होतो प्रकाश, असे चिरेबंद आक्रोश, असे चिरेबंद आक्रोश कोणत्याही क्षणी बाजूला सारला जाणारा कांतिमान निर्लेप उघड पेपरवेट, अस्पृश्यासारखा दबलेला नर्म, अस्पृश्यासारखा दबलेला नर्म, आपले षडाष्टकी डोळे फुलं पडून आतल्या आत मिटून, आपले षडाष्टकी डोळे फुलं पडून आतल्या आत मिटून, वर्षांचे भारलेले कप्पे का कागद उरून जावेत म्हणून, राखलेली अडवळ का आत्मा परमेश्वर सोड, राखलेली अडवळ का आत्मा परमेश्वर स्वरूप. कुठला पेपर वेट आणि मनोरोग कुठे घेऊन जातात बघा. मनोहर आणि नामदेव तुळशीच्या ऑफिसमध्ये गेले, तिथे हा पेपर वेट भेटला, त्यावर कविता लिहायचं ठरलं. ही मण्या कोणी कविता लिहिली, हा त्यानंतर मग तुळशी बोलली आणि ते मग हे लिहिलंय की माणसं भादरून पेपर वेटमध्ये कुणी बंद केलेत, नामदेवची कविता त्याच्यावर. मला वाटतं तू म्हणजे आता तू ह्या 80 कवितांच्या पहिल्या एडिशनमध्ये सगळं केलंयस, त्याच्यामुळे आता हे 3री एडिशन निघाली. तर तू त्यावेळेचे अनुभव सांगा आणि नंतर मग आपण प्रत्येकाने एक एक कविता म्हणायची आवडणारी वाचू, मग संपू. त्यावेळचे अनुभव असे विशेषत्वानी जे आठवतात ते मी सांगतो. आणि आधी आपण सगळ्यांनी मिळून लोकवाङ्मय प्रकाशन, चंद्रकांत पाटील आणि दिवंगत आपले लाडके कवी तुळशी परब यांचे आभार मानायला पाहिजेत. आणि एक अत्यंत आनंदाची, प्रसन्नतेची बाब ही की मनोहर ओक यांच्या संग्रहाची 3री आवृत्ती आता येते आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे अतिशय. तर याच्यात माझं नातं अनेक बाजूंनी आहे. मनोहर ओकांशी माझा व्यक्तिगत घनिष्ठ संबंध होता. माझे वडील फार जवळचे मित्र होते त्यांचे. आणि याची छापायला देण्यासाठीची जी प्रत असते, शुद्ध प्रत असं चंद्रकांत पाटलांनी शब्द त्यात वापरलेला आहे की कृष्णा किंबहुनेंनी शुद्ध प्रत तयार केली. पण त्याची एक गंमत आहे, म्हणजे त्याच्यात बऱ्याच दंतकथा, त्यांच्या अक्षरातल्या ज्या कविता सगळ्या, त्याचं जे बाळ होतं ज्याच्यावरून मला अक्षरात छापायसाठी तयार करायचं होतं. तर ते करताना मला ह्याच्याबद्दल, त्या बाळाबद्दल अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणजे उदाहरणार्थ जी कायम चिटकलेली गोष्ट आहे मनोहर ओकांच्या व्यक्तिमत्वावरती की ती भवंशी त्यातल्या कविता या दारू प्यायल्यानंतर लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं अक्षर असं आहे, त्याचं अक्षर तसं आहे. पण ते मी मान्यच केलं पाहिजे आणि आता जाहीर केलं पाहिजे की जी प्रत मी तयार केली माझ्या अक्षरात, त्याच्यापेक्षा मनोहर ओकांचं दारूतलं अक्षर जास्त चांगलं होतं. हे मी सांगायला पाहिजे. आणि आपण आता इथून पुढे एक ज्या गोष्टी पाळायला पाहिजेत साहित्याचा अभ्यास करताना, त्या म्हणजे एक तर त्यांचं बाकीचं जे विश्व होतं व्यक्तिगत, म्हणजे फार दारू फार प्यायचे, कोणाकोणाला पैसे मागायचे. त्याच्यानंतर आणखी बरंच म्हणजे काय बुवा, ॲलन गिन्सबर्गची मैत्री होती की गिन्सबर्गला चरस कसं घ्यायचं हे शिकवलं. या बिनमहत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टींना अनौपचारिक वर्तुळामध्ये महत्व आहे आणि त्याच्याने आपल्याला करमतं फार, हे ठीक आहे. पण त्यांच्या कवितेचा अभ्यास करताना याचा काही फार उपयोग होत नाही. हे आपल्याला या कविता वाचून आणि आयत्या कवितामध्ये सुद्धा ज्या कविता आहेत त्या वाचून लक्षात येतं. आता विशेषतः या संग्रहापुरतं आणखी एक सांगायचं म्हणजे याच्यात मनोहर ओकांच्या कविता तर आहेतच विशेष, काही प्रश्नच नाही. त्याचा आपण
वाचन आणि कितीतरी वेळा वाचन करणारच आहोत. तुळशी परबचा जो लेख आहे याच्यात म्हणजे ते आठवणी वगैरे त्या आहेतच, पण त्याच्यात एक सांस्कृतिक महत्त्व त्याचं असं आहे की एका कवीचा अभ्यास करताना, त्याच्या कवितांचा अभ्यास करताना आपला अर्थ शोधत जाण्याचा प्रकार काय काय कुठल्या लेव्हलला असू शकतो. म्हणजे तुळशी परबनी जे 3-4 निष्कर्ष काढलेले आहेत की मृत्यू, त्याच्यानंतर सृजन आणि परमेश्वर, हा मनोहर ओक यांच्या कवितेमध्ये आहे. गोष्ट म्हणजे 1-2 प्रकारच्या प्रतिमा ही उदाहरणादाखल देतो, तशा बऱ्याच निघतील. उदाहरणादाखल एक तर आरसा ही प्रतिमा कितीतरी ठिकाणी आहे आणि आरशावर कविता सुद्धा आहेत. आणि दुसरी आणखी प्रतिमा त्यांची आवडती म्हणजे सांडलेल्या दुधासारखं, हे एक विशेषणासारखं ते वापरतात कायम. सांडलेल्या दुधासारखं मी हसतो नशिबावर वगैरे वगैरे वगैरे. तर दुथडी भरून जे वाहतं पाणी किंवा सांडलेलं दूध जसं असतं त्याला काही दिशा वगैरे असत नाही. तर हे असं त्यांच्या जगण्याची ती खास पद्धत होती. म्हणजे त्याला पर्टिक्युलर काही उद्दिष्ट, ध्येय, दिशा असं काहीही नव्हतं. आता याचं आणखी कारण म्हणजे त्यांच्या कवितेनुसारच एक अतिशय तीव्र आश्चर्य वाटेल अशी, काहीशी अमानवी सुद्धा वाटेल अशी डिटॅचमेंट जगाशी त्यांची आहे. म्हणजे ते कुठेही जोडून घेत नाहीत की कुठल्या वस्तूला जोडून घेतलंय, कुठल्या व्यक्तीला जोडून घेतलंय, निसर्गातल्या कुठल्या घटकाशी जोडून घेतलंय असं दिसत नाही. ही एक अतिशय आश्चर्य वाटेल अशी संवेदना त्यांच्या कवितेत सतत आहे. आता त्या अंधार कवितेचं उदाहरण सगळीकडे दिलं जातं, हे सर्वाहून प्रियतम माझे अंधार वगैरे. तर अंधार प्रिय आहे, प्रकाश प्रिय नाही इथपर्यंत आपण समजू शकतो. पण जगात, ज्या जगामध्ये, ज्या लोकांमध्ये आपण आहोत, ज्या निसर्गामध्ये आपण आहोत, त्याच्याशी एवढी डिटॅचमेंट असण्याचं कारण काय? आणि त्याच्याशी विरोधाभासाची गोष्ट अशी की पूर्ण कवितेचा जर विचार केला तर त्याचा अंतस्वर हा करुणेचा आहे. हा अंतस्वर करुणेचा, आणि प्रत्यक्ष तुम्हाला उदाहरणं जी दिसत जात आहेत सातत्याने ती डिटॅचमेंटची आहेत. कायम तीव्रपणे आणि ठामपणे तटस्थतेची भूमिका आहे. आता या संग्रहामध्ये तुम्ही पाहाल 3 ठिकाणी त्यांचं कुठेतरी जोडून घेण्याचं आपल्याला हे लक्षात येतं. 3च कविता अशा आहेत. एक तर त्या लहान मुलीवरची सम्राज्ञी नावाची कविता आहे, तिचं ते वर्णन वगैरे त्यांनी केलं. आणि शेवटची ओळ अशी की तू कुठल्या शाळेत शिकतेस ते मला सांग, हे एक. दुसरं एक थेरडी नावाची कविता आहे. त्याचं खून निघून गेलं. चार खणी पेटीच्या चौकोनात राहणारी थेरडी. येतो आवाज? 4 खणी पेटीच्या चौकोनात राहणारी थेरडी. ती कविता वाचत नाही कारण त्या ओळीचा उल्लेख मी केला. दुसरी ही थेरडीवरची, आणि शब्द त्यांनी थेरडी हा वापरलाय. त्याच्यातही पुन्हा काही एक तटस्थता आहे, एक तुच्छता सुद्धा आहे. पण शेवटची ओळ जी आहे त्या म्हातारीचं पूर्ण वर्णन करून, मिणमिण म्हातारी माझ्या श्वासात तुझा एक वारा आहे, ही एक मला उदाहरण दिसलं. त्याच्यानंतर आणखी बेलगाम मी होत जातोय नावाची अप्रतिम कविता आहे. ती 41व्या पानावर या संग्रहात. त्याच्या 2 शेवटच्या ओळी बघा. रे या माझ्या अंतःकरणात घरोबा करा, तुमच्या वाढीत मला शतधा विदीर्ण होऊन जायचं आहे. या अशा 3च कविता मला त्यांना कुठेतरी जोडून घेण्याची इच्छा आहे अशा मला दिसतात.
बाकी वडिलांचं वर्णन करताना सुद्धा ही एक कविता याच्यामध्ये आहे. मरताना मेलेला सुंदर चेहरा मी कधी पाहिलेला नाही. म्हणजे आपल्या वडिलांबद्दल ते सांगतायत आणि वडील वारले आहेत आणि त्याच्या चेहऱ्याला सुंदर चेहरा म्हणतात. म्हणजे हे असं एक कायम विलक्षण अंतर त्यांनी जगाशी ठेवलेलं आहे. तर हे कॉन्ट्रास्ट जो आहे, हा विरोधाभास जो आहे, एक तर सगळ्या स्वर अंतस्वर करुणेचा आहे, पण त्यांची भूमिका कायम डिटॅच्ड असण्याचीच आहे. हे कोडं मला काही अजून सुटलेलं नाही. हा एक कायम तेव्हापासून ती स्क्रिप्ट तयार करताना पासून जाणवत असलेला आणि आजपर्यंत माझ्या डोक्यात रेंगाळत असलेला मुद्दा. बाकी त्यांच्या भाषेबद्दल, शैलीबद्दल आणि जे विश्व ते उभं करतात त्याबद्दल आणखी बरंच बोलता येईल. वाचता येत नाही मला. अरे वाचा ना गुरुजी. वर लावतो आवाज. कवितेचं नाव आहे ज्याचं त्याचं मरण. ज्याचं त्याचं मरण ज्याच्या त्याच्या खिशात, मग जगाच्या काळजीची टोपी डोईवर कशाला. प्रतिष्ठेहून माणूस मोठा, माणुसकीला आरसा कुठून आणा. दगडातल्या बेडकीसारखा व्याकुळ मला पावसाचं गाणं गायचंय. मला आयुष्याची माती करायची आहे, त्यातून गवताचं पातं फुटो. ओठ हात देहाचं कवट आता फुटो. सगळी चिवचिव चिवचिव वाट आता सरो. सगळे कोपरे उघडोत, सगळ्या दिशा व्यापोत. बुंद्यांच्या वेगातून पान पान हलो. मी वाचले ना. परत वाचायचो. नाही, मी मगा सुरू केलेली कविता पूर्ण करतो. दिवसातल्या पहिल्या सिगरेटच्या पहिल्या झुरक्यात जागृतीची हृदय प्रभा भागते. ज्ञानेंद्रियांच्या सडका होतात लख. भाषा रुळू लागते जिभेवर लाळेसारखी. सर्वांगाला आतून कुठून तरी झिलेही लागते. तेजवानची चकटी झपाट्यात अंतःप्रवाहांचे कप्पे बदलते. अनपेक्षित झटके कलाटण्या घेत प्रवृत्ती कालव्यातून भडाभडा लाग विझवतात टेम्परामेंटचे दिवे. रसरशीत आवेग उद्दामपणे धरत असतो अंतरपटावर. एकत्र जमणाऱ्या आवेगाची धडपड असते. तार सप्तकात कुठेतरी खळखळ फुटण्याकरता. श्वासाचे गव्हर्नर्स धडपडत असतात खबरदारी घेत शरीराचं धरण न फुटण्याची. दिवसाच्या पहिल्या सिगरेटच्या पहिल्या झुरक्यात एवढं काही घडवतात मनोहर. राहू द्या, लावण्याची काय गरज नाही. कवितेचं नाव आहे तुझी भेट होता. तुझी भेट होता झालो विदीर्ण, अंतर लागे मन विटंबले. श्वासापाठी श्वास विणतो मी वारा, राहलो खोळंबा निस्वप्न. दुरानव्या नाही उरला संबंध, पाण्यासाठी प्राण आटविले. वाजवितो वारा वेळूचे हे बन, उघडते हे मन गोविंदले. कविता मनोहर ओकची लाट नावाची कविता आहे. ज्या कवितेमुळे मनोहर ओक आणि मी जवळ आलो. तरुण भारत, मुंबई तरुण भारत 1984च्या दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती. कवितेचं नाव आहे लाट. ते म्हणाले, नजाकतीचा सुरमा घालून तुम्ही पापण्यांची खुलावट का करता. ते म्हणाले,
नजाकतीचा सुरमा घालून तुम्ही पापण्यांची खुलावट का करता? मी म्हटलं माझ्या डोळ्यात थोडी शाई गेली होती. ते म्हणाले तुम्ही खूबसूरतीचं कलिंगड का कापता? ते म्हणाले तुम्ही खूबसूरतीचं कलिंगड का कापता? मी म्हटलं भळभळणारं बंबाळ हृदय कुणी पाहिलंय? ते म्हणाले तुमचा चेहरा दररोज ताजा तवाना का दिसतो? ते म्हणाले तुमचा चेहरा दररोज ताजा तवाना का दिसतो? मी म्हटलं कापला जाणारा बोकड दररोज ताजा का लटकतो? ते म्हणाले फुलपाखरांच्या पाचोळ्यावरून तुम्ही चालत गेलात का? ते म्हणाले फुलपाखरांच्या पाचोळ्यावरून तुम्ही चालत गेलात का? मी म्हटलं पेंडा भरलेल्या गाईला लुसणारं वासरू तुम्ही पाहिलंय? 10 दिशांचे कडाकडा दात खात येणाऱ्या नशिबावर 10 दिशांचे कडाकडा दात खात येणाऱ्या नशिबावर मी हसलो सांडलेल्या दुधासारखा. आता पायाशी येणाऱ्या प्रत्येक समुद्राची लाट मी वळवेन फिरवेन माझ्या अंग प्रत्यंगातून. आता पायाशी येणाऱ्या प्रत्येक समुद्राची लाट मी वळवेन फिरवेन माझ्या अंग प्रत्यंगातून. उमटवेन टवटवून हरेक चेहऱ्या मोहऱ्यावर तरारत जाणारा आकाश गमनी गरुड, स्वैर विहरणारी भूकमळीची वेल आणि विस्तारत जाणारी अथांग समुद्राची निळाई. नाही झालं. ओके. हा, मगाशी मी ते बोलत असताना आरशाचं उदाहरण दिलं की अनेक वेळेस आरशाची प्रतिमा त्यांच्या कवितेत आहे आणि ती शिवाय एका ओळीची जी अतिशय प्रसिद्ध असलेली सुद्धा कविता आहे, आरशातल्या आरशात वारले बेवारशी. आता आरशातल्या आरशात वारला बेवारशी असं नाही, वारले बेवारशी असं आहे. ते प्लुरल आहे म्हणजे. आणि प्रत्येकच ठिकाणी त्यांनी गंमत अशी केली आहे की एकापेक्षा अधिक आरसे असल्याची सूचना केलेली आहे. म्हणजे आपण सलून्समध्ये जे बघतो की समोरासमोर आरसे 2 लावले की एकमेकांचं प्रतिबिंब त्याच्यात पडून ते असे त्याच्या प्रतिमा वाढत जातात. आणि आरशातलं प्रतिबिंब हे आपली नक्कल असतं, निर्जीव असतं. ते त्याच्यात काही श्वास किंवा काही कसलं संवेदना असण्याचं कारण नाही. तर ही प्रतिमा त्यांच्या डोक्यात सतत बसलेली याच्यामुळे असावी की त्यांनी एकूण आपलं आयुष्य आणि आपलं काय जे जगाशी नातं असतं हे माया या स्वरूपातच विचारात घेतलेलं होतं. आणि त्याच्यामुळे हे प्रतिबिंब आणि बेवारशी मरणं हे त्याच्यामुळे त्यांची प्रगाढ श्रद्धा किंवा धारणा हीच असावी असं मला वाटतं. म्हणून आरसा हे रिपिटेटिव्ह आहे त्यांच्या कवितेत असं मला म्हणायचं होतं. आणि आता आपण सगळे मिळून हा अनौपचारिक आणि चांगला कार्यक्रम संपूया. सगळ्यांचे आभार.